माझं नाव महादेव मसू करडे, सावंतवाडी तरपणेश्वरी उर्फ गावठाण या ठिकाणचा मी रहिवासी आहे। या ठिकाणी पूर्वी PWDची लोक 50,000 रुपये पगार घेणारी या ठिकाणी लोक होती, ती संपूर्ण रिटायर्ड झाली, ती सगळी निघून गेली आणि योगायोगानं ही संधी मला मिळाली आणि आमदारांचे भाऊ बाळासाहेब कुपेकरनी हे माझं कार्य बघून त्यांनी हे कार्य मला दिलं आणि एक श्रद्धा आणि भक्ती ह्या भावनेनं मी जास्त हे कार्य करतो। अगदी सुरुवातीला काय झालं, 15 एप्रिल 1673 उमराणी दादर तालुक्यात जे पहिलं युद्ध झालं त्यावेळेला त्या ठिकाणी बदौल खान हारतो, दाती चूर्ण धरून क्षमा मागतो की आम्हाला मारू नका, आम्हाला सोडून द्या, परत आम्ही तुमच्या वाटेला कधी येणार नाही असं बदौल खान म्हणतो। त्यावेळेला महाराज रायगडावर राज्याभिषेकच्या तयारीत होते, त्यांना वेळ नव्हता। प्रतापराव आणि हे 7 बदौल खान त्या ठिकाणी हरतो, दाती तुरून धरून क्षमा मागतो की आम्हाला मारू नका, आम्हाला सोडून द्या। त्यावेळेला महाराज रायगडावर राज्याभिषेकच्या तयारीत होते, त्यांना वेळ नव्हता। प्रतापराव गुजरांनी काय केलं, महाराजांची परवानगी न घेता बदौल खानाशी तह केला आणि हे 7 विसोजी बल्लाळ, उत्तर शिंदे, विसोजी पिल्लेवात्रे, सिद्धी हिलाल, कृष्णाजी भास्कर, राऊत आणि सरसेनापती प्रतापराव गुजर हे 7 सामनगडावर जाऊन थांबतात आणि पुन्हा बदौल खान 6 महिन्यानंतर असा बेळगावच्या दिशेने आक्रमण करत 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 ह्या ठिकाणी निचरी खिंडीमध्ये येऊन तग धरून बसला आणि आपल्या कारवाया परत सुरू केल्या। त्यावेळेला ही बातमी परत महाराजांना लागली रायगडावर। त्यावेळेला महाराजांनी प्रतापराव गुजरांना एक खलबलीत खलीचा दिला की बदौल खान निचरी खिंडीमध्ये येऊन तग धरून बसलेला आहे आणि आपल्या कारवाया सुरू केल्या, तेव्हा तुम्ही उपलब्ध सैन्याने त्याला गर्दीत बसून खलास करा, नंतर आम्हाला तोंड दाखवा, नाही त्याच्या तोंड दाखवणे नाही असं खलीचा महाराजांनी प्रतापराव गुजरांना पाठवला। तो खलीचा असा होता की महाराज खलीचा त्यांच्या हातात पडल्याबरोबर ते रागानं पेटून उठतात आणि जे घोड्यांना टाच मारतात ते नेसरी खिंडीमध्ये येऊन दाखल होतात आणि बदौल खानाच्या 20,000 सैनिकांनी घुसतात। बदौल खान अगोदरच 20,000 सैनिक घेऊन या ठिकाणी तैनात करून बसलेलाच होता आणि ह्यांनी मागचा कुठलाही विचार न करता जे येतात ते बदौल खानाच्या 20,000 सैनिकांनी घुसतात। शेवटी बदौल खानाचे 20,000 सैनिकांनी हे 7 वीर कुठं फोडणार आणि तो दिवस 24 फेब्रुवारी 1674 महाशिवरात्रीचा दिवस होता आणि त्या दिवशी या 7 वीरांचं बलिदान झालेली जागा आहे। आणि जेव्हा ह्या 7 वीरांचं बलिदान होतं त्यावेळेला 350 वर्षापूर्वी प्रत्यक्षात शिवाजी महाराजांनी या ठिकाणी पूर्वी समाधी बांधलेली होती, ती समाधी ह्या ठिकाणी होती आणि त्या समाधीवर या 7 तलवारी आणि या 7 डाली प्रत्यक्षात शिवाजी महाराजांनी लावलेल्या होत्या। आणि नंतर काय झालं, शासनानं काय केलं, ही महाराजांनी बांधलेली समाधी जीर्ण आणि जुनी झाल्यामुळं इथली समाधी काढून शिवमंदिरच्या बाजूला त्याचे अवशेष लोकांना बघायला मिळावे म्हणून त्या ठिकाणी ठेवले आणि 2007-08ला संपूर्ण हे नवीन शासनानं बांधून 2009ला याचा लोकार्पण झालं आणि ह्या 7 वीरांनी बदौल खानाच्या 17,000 सैन्याची जी कत्तल केली, त्यांचं रक्त या पाठीमागच्या ओढ्यांवर रक्ताचे पाक व्हायचे त्या ओढ्या, म्हणून याला इतिहासामध्ये रक्ताचा ओढा असं नाव पडलेलं आहे। शासनानं ह्या 7 डाली, ह्या 3 डाली 6 डाली पाषाणमध्ये बनवल्या आणि ज्या वेळेला प्रत्यक्षात शिवाजी महाराजांनी जी समाधी बांधली त्यावेळेला समाधी ही ओरिजिनल डाल लोकांना बघायला मिळाली आणि ह्या डाली ह्या निचरी खिंडीतला जो खरा इतिहास आहे तो अनंत काळापर्यंत हिंदू संस्कृतीच्या हृदयापर्यंत पोचला पाहिजे म्हणून ह्या 6 डाली पाषाणमध्ये बनवल्या आणि ही ओरिजिनल डाल पूर्वीची त्या मावळ्यांच्या हातातली ती लोकांना बघायला मिळाली म्हणून ही वर ठेवल्या। ही पाषाणमध्ये का बनवलं, कारण हा इतिहास अनंत काळापर्यंत आपल्या हिंदू संस्कृतीला कळला पाहिजे आणि ही
पावसाळ्यात चारीकडून याच्यावर पाणी गंजून खराब होते. खराब होणार आहे 2-3 वर्ष एक बदलता येते, पण सगळ्या बदलू शकत नाही. म्हणून शासनानं ह्या 6 ढाली पाषाणमध्ये बनवलं आणि ही ओरिजिनल ढाल लोकांना पाहायला मिळावी म्हणून ही वर ठेवली. अशा नैसर्गिक खिंडीला सत्य आणि खरा इतिहास आहे. नमस्कार, धन्यवाद. त्यावेळेला कसं आहे की ज्यावेळेला प्रत्यक्षात शिवाजी महाराजांचे पाय या भूमीला लागले म्हणून ही जागा अतिशय पवित्र आहे. इथं कुठल्याच प्रकारच्या चोऱ्या मऱ्या असल्या काही लफडी कधीच होत नाही. आणि ज्यावेळेला या तलवारी प्रत्यक्षात म्हणजे त्यावेळेला आपण कोण अस्तित्वात नव्हतो. कमीत कमी 350-400 वर्ष झाली या गोष्टीला. आणि त्यावेळेला प्रत्यक्षात शिवाजी महाराजांनी लावलेल्या तलवारी ह्या आहेत. त्या कुणी लावलेल्या नाही. मग त्या ह्या नंतर कुणी बनवून लावल्या की काय हे आपण काय सांगू शकत नाही. पण एक तलवार 55 किलोची सुवर पोलादी तलवार आहे आणि ही कम्प्लिटली पोलादी ढाल आहे त्या काळात. आणि ह्या ठिकाणी ज्योतस्तंभाच्या पुढ्यात 2 तलवारी आणि एक ओरिजिनल ढाल ठेवलेली लोकांना बघायला मिळावी म्हणून. लॉकडाऊन काळामध्ये ह्या इथल्या तलवारी कुणी चोरून नेल्या. मग इथली एक ढाल होती तेवढी आतमध्ये रूममध्ये टाकले, पण त्या ढाली काय परत मिळाल्या नाही. आणि ही तुम्हाला आता जुनी महाराजांनी बांधलेली समाधी दाखवतो. हा एक टिळली बुरुज. ह्या बुरुजावर दगडात उमटलेले घोड्यांच्या टापांचे ठसे आहेत. परत मावळ्याने दगडामध्ये तंबू बांधलेले आहेत. त्या तंबूंची निशाण त्या ठिकाणी अजूनही बघायला मिळतात. आणि 350 वर्षापूर्वी जी समाधी महाराजांनी बांधली त्या समाधीवर प्रत्येक छणाने हातोडा त्या हे घेऊन 350 वर्षापूर्वी सुद्धा हे संपूर्ण कोरीव काम करून ही समाधी प्रत्यक्षात महाराजांनी बांधलेली. आणि या दगडी आणि ह्या विरगळ जे आहे ते या विरगळावर मोडी लिपी पण आहे बघा. हे मोडी लिपी पण आहे. ते पण ऊन वारा पाऊस खाऊन हे झेलायला लागले. पण आता हे जागतिक पर्यटक स्थळ होणार म्हटल्यावर प्रत्यक्षात शासनाची लोक हे शोधून काढण्याचा प्रयत्न करणार आहेत. बघा मुंग्या पाया त्यांच्या ही प्रत्यक्षात शोधून काढणार आहे. आणि हे आता जागतिक पर्यटक स्थळ होणार. मला वाटतं 1-2 महिन्यात हे काम चालू करतात तर होणार असं अंदाज आहे. धन्यवाद, नमस्कार.